घरफोडी चोरीचा प्रकार घडला होता, ज्याच्यामध्ये 28,77,000चा मुद्देमाल चोरीला गेला होता. त्या नौपाड्याच्या गुन्ह्यामध्ये गुन्हे शाखेचे अन्यविरोधी पथकाचे प्रमुख ACP शेखर बागडे, त्याचबरोबर ACP डिटेक्शन 2 श्री डोंगरे, अन्यविरोधी पथकाचे अधिकारी, मध्यवर्ती कक्षाचे आमचे अधिकारी PI शिंदे, PI नरेंद्र पवार, API सुनील तारमळे, API श्रीकृष्ण गोरे, API भूषण कापडणीस, PSI विजय राठोड, PSI तावडे आणि PSI दीपक पाटील आणि त्यांचे सर्व सहकारी पोलीस अंमलदार यांनी सदर गुन्ह्याचा समांतर तपास करून त्यामध्ये अद्याप 5 संशयित आरोपींना अटक करण्यात आलेली आहे आणि त्या आरोपींकडून 483 ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने, त्याचबरोबर 5.5 किलो चांदीचे दागिने आणि मोबाईल व इतर मुद्देमाल असं जवळपास 29,15,340 रुपयाचा मुद्देमाल सदर गुन्ह्याच्या तपासामध्ये अद्यापर्यंत जप्त करण्यात आलेला आहे. या आरोपींवर त्यांचा पूर्व इतिहास पाहता अद्याप तपासामध्ये त्यांच्यावर गुजरात आणि राजस्थान इथे असे 2 चोरीचे गुन्हे दाखल आहेत. सदरच्या आरोपींना गुरुवारपर्यंत पोलीस कस्टडी रिमांड आहे. या गुन्ह्यामध्ये अजून या आरोपींनी अशा प्रकारचे गुन्हे पोलीस ठाण्याच्या आयुक्तालयाच्या हद्दीत किंवा महाराष्ट्रात, राज्यामध्ये, देशामध्ये इतर ठिकाणी केले आहेत का, त्या अनुषंगाने देखील आमचा तपास सुरू आहे. सर, याच्या अगोदर दुकानातला पण इन्व्हॉल्व होता का याच्यामध्ये? दुकानातला पण टिप देण्यासाठी इन्व्हॉल्व होता का? त्याचा तपास देखील चालू आहे. दुकानातले कोण कामगार असतील किंवा आजूबाजूच्या परिसरात राहणारे कोण त्यांच्या संपर्कात आहेत का, याचा देखील तपास सुरू आहे. मध्ये असे निष्पन्न झाले आहे की यापैकी यांचे जे साथीदार आरोपी आहेत यांनी पुढे दुकानाची रेकी केलेली आहे. सर्व इत्यंभूत माहिती दुकानाच्या संदर्भात त्यांनी कलेक्ट करून त्याच्यानंतर 17 तारखेला सदरचा गुन्हा त्यांनी केला. सर, या आरोपी झाले आहे की 5 कोटीपेक्षा जास्तची तक्रार आहे, परंतु यातील तक्रारदार मराठी ज्वेलर्सचे जे मालक आहेत त्यांनी सर्व खात्री केली, पडताळणी केली आणि त्याच्यानंतर आतापर्यंत आपल्याला 28,77,000चा मुद्देमाल चोरीला गेला आहे असं आतापर्यंत तपासामध्ये निष्पन्न झाले. निष्पन्न केल्याप्रमाणे राजस्थान आणि गुजरात या ठिकाणी 2 गुन्हे दाखल आहेत. हे आरोपी पूर्वी जे काय दुकान आहे जिथं चोरी करायची आहे किंवा गुन्हा करायचा आहे त्याची रेकी करतात, त्याच्यावर पाळत ठेवतात.